मी सीमा. मी एका कॉर्पोरेट कंपनीत जॉब करायचे. मी माझे स्वतंत्र राहायचे. मला एक सवय होती समाजसेवेची. कोणा गरजू व्यक्तीला पाहिलं की मी त्याला लगेच मदत करायचे. एखादा व्यक्ती मला अडचणीत दिसला तर मी स्वतःहून त्याची मदत करायचे. पण यावेळी माझी ही सवय मला खूप महागात पडणार होती. मी माझ्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्याला मदत म्हणून माझ्या घरी राहायला जागा दिली होती. आता काही दिवसांपूर्वीच आमच्या ऑफिसमध्ये काही मुलांची भरती झाली होती. त्यात मुले होते आणि मुलीही होत्या. इंटरव्ह्यूमध्ये एका मुलाने मला फार इम्प्रेस केलं होतं. त्याचं नाव होतं विवेक. तो फारच हुशार आणि मेहनती मुलगा होता. त्याची ही पहिलीच नोकरी होती. विवेक फार हुशार होता. तो ऑफिसमधील कामं अगदी अचूकपणे करायचा. पण त्या मेहनती मुलाच्या आयुष्यात अशा प्रकारे कष्ट असतील हे मला ठाऊक नव्हतं. एके दिवशी रात्री ऑफिसमधून घरी आल्यावर मी काही जेवणाचे डबे घेतले व बस स्थानकावर ते गरजू गरीब लोकांना द्यायला गेले. आठवड्यातून एक दिवस मी अन्नदान करायचे. बस स्थानकावर पोहोचल्यावर माझ्या गाडीवर बऱ्याच गरजू लोकांची गर्दी झाली. तिथल्या गरीब गरजू लोकांना माझी चांगली ओळख झाली होती. मी प्रत्येक आठवड्याला तिथल्या लोकांसाठी काही ना काही खायला घेऊन जायचे. माझी गाडी पाहताच तिथली गरजू लोक माझ्या गाडीजवळ धावत आले. मी सगळ्यांना अन्न वाटप केलं. अन्न वाटप झाल्यानंतरही माझ्याकडे खाण्याचे काही डबे शिल्लक होते. मी इकडे तिकडे नजर टाकली. कोणी राहिलं असेल तर त्यालाही जेवण देऊयात या अनुषंगानेच मी इकडे तिकडे नजर मारत होते. आणि तेव्हा माझी नजर एका व्यक्तीवर पडली. तो व्यक्ती मला पाणी पिऊन झोपताना दिसला. मला वाटलं बिचारा फक्त पाणी पिऊनच झोपत आहे. मी तेव्हा जेवणाचा डब्बा घेऊन त्याच्याजवळ गेले. मी त्याला जेवण देण्यासाठी त्याला आवाज दिला. ती व्यक्ती जशी मागे वळली तसं त्या व्यक्तीला पाहून मी थक्कच राहिले. कारण तो कोणी गरजू गरीब नसून तो आमच्या ऑफिसमध्ये काम करणारा एक कर्मचारी होता. आत्ताच काही दिवसांपूर्वी त्याची आमच्या कंपनीत नोकरी लागली होती. तो कर्मचारी होता विवेक. विवेकला त्या परिस्थितीत पाहून मी शॉक झाले होते. तो तर मला पाहताच घाबरला. तो एकदमच जागचा उठून बसला. तो ततमम करू लागला. म्हणाला, मॅडम तुम्ही इथे? तेव्हा मी त्याला जागीच काही प्रश्न केले नाही. मी त्याला माझ्यासोबत माझ्या गाडीत घेऊन गेले. गाडीत बसल्यावर मी त्याला विचारलं की विवेक, हे सगळं काय आहे? तू एका कॉर्पोरेट कंपनीत जॉब करतोस. ऑफिसमध्ये असताना तुझ्याकडे बघून असं वाटत नाही की तू संध्याकाळी बस स्थानकावर राहत असशील. तुझ्यासारख्या हुशार मुलावर ही वेळ आली तरी कशी? तुझ्या घरी तुझे काही वाद झालेत का? तसं काही असेल तर मला सांग. मी तुझ्या घरच्यांना समजावते. नाहीतर आजची रात्र तू माझ्या घरी थांबू शकतोस. उद्यापर्यंत तुझ्या घरच्यांचा राग शांत होईल. मी एकसारखी बोलत होते. पण विवेक मात्र खाली मान घालून बसला होता. तो कुठल्या विचारात गर्क झाला होता काही समजत नव्हतं. मग तेव्हा मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि तो एकदम दचकला. मी त्याला म्हणाले, विवेक तू कुठल्या विचारात गुंग झालायस? काय झाले मला व्यवस्थित सांगशील का? विवेक मला त्याच्या अडचणी सांगायला लाजत होता. त्याला बोलकं करण्यासाठी मला तेव्हा जरा कठोर वागावं लागलं. मी म्हणाले, विवेक मी तुझी बॉस आहे आणि त्या नात्याने तुला मला सगळं सत्य सांगावं लागेल. ही माझी ऑर्डर आहे. बोल, काय झालंय? का तू असा बस स्थानकावर झोपत होतास? मी थोडं वरच्या स्वरातच बोलले होते. माझ्या स्ट्रिक्ट आवाजाला विवेक घाबरला. तो मला सगळं सत्य सांगू लागला. म्हणाला, मॅडम माझ्या घरी वाद वगैरे झाले नाहीयेत. मुळात या शहरात माझं कोणीच नाहीये. माझे आईबाबा गावी असतात. मी एका छोट्याशा गावातून आलो आहे. या शहरात मला नोकरी तर लागली, पण अजून माझ्या राहण्याचा ठाव ठिकाणा लागला नाही. मी हॉस्टेलमध्ये पीजीमध्ये बऱ्याच ठिकाणी राहण्यासाठी विचारपूस केली, पण प्रत्येकजण 20 ते 30 हजार डिपॉझिट आधी मागत आहे आणि दर महिन्याला 7 ते 8 हजार रुपये तिथलं रेंट आहे. मी एवढे पैसे नाही देऊ शकत. म्हणूनच मी बस स्थानकावर राहण्याचा मार्ग निवडलाय. आता या बस स्थानकावरील तो बाकडा माझा बेड आहे आणि येथील सार्वजनिक स्वच्छतागृह माझ्यासाठी रेस्टरूम आहे. तिथेच मी स्नान करतो, ऑफिससाठी तयार होतो. हेच खरं सत्य आहे. मॅडम कृपया तुम्हाला एक विनंती आहे. आता तुम्हाला माझं सत्य माहीत झालंय तर प्लीज ऑफिसमध्ये ते कोणाला कळू देऊ नका. ऑफिसमध्ये माझे काही नवीन मित्र झालेत. त्या सगळ्यांची फॅमिली इथेच राहते. प्रत्येकाचे आईवडील काही ना काही नोकरी करतात. ती मुलं तर नावाला नोकरीला लागलेत. त्यांना पैशांची गरज नाही आहे. माझ्यासोबतच्या मित्रांच्या घरची परिस्थिती व्यवस्थित आहे, पण मी त्यांच्यापेक्षा फार वेगळा आहे. मी असं बस स्थानकावर राहतो, तेथील स्वच्छतागृहात मी तयार होतो. हे जर कोणाला समजलं तर माझे मित्र माझ्यापासून मैत्री तोडतील. सगळे माझा तिरस्कार करतील. म्हणून कृपया करून तुम्ही ही गोष्ट कोणाला कळू देऊ नका. माझ्यासाठी एवढंच करा. मी तुमचा फार आभारी राहील. तेव्हा विवेकची सत्यता ऐकून मला त्याची फार दया आली. मी त्याच्यासाठी काय करू शकते हाच विचार माझ्या डोक्यात चालला होता. तेव्हा जो विचार माझ्या डोक्यात आला तो मी लगेच बोलून गेले. मी काहीही विचार केला नाही.
मी झटक्यात विवेकला म्हणाले, विवेक, आजपासून तुला या बस स्थानकावर राहायची गरज नाही. तू माझ्यासाठी या सगळ्या गरजू व्यक्तींपेक्षा थोडा वेगळा आहेस. तुझं आणि माझं नातं वेगळं आहे. तू माझा हुशार कर्मचारी आहेस. तू आजपासून माझ्यासोबत माझ्या घरी राहायचं. आणि हो, ही गोष्ट ऑफिसमध्ये तू कोणाला कळू देऊ नकोस, कारण मला माझा मोठेपणा लोकांमध्ये मिरवायला आवडत नाही. आणि म्हणूनच मी तुला माझ्या घरी राहायला जागा दिली आहे. याबद्दल तू कोणाला काही सांगू नकोस. काही गोष्टी जेवढ्या गुप्त असतील तेवढंच बरं असतं. माझं बोलणं ऐकून विवेकने थेट माझे पाय धरले. तो म्हणाला, मॅडम, तुम्ही खरंच मला तुमच्या घरी राहायला जागा देत आहात? पण तुमच्या परिवारातील लोक मला तुमच्या घरी राहू देतील का? तुमचे मिस्टर ते तुमच्यावर काही संशय तर घेणार नाही ना? माझ्यामुळे उगाच तुमच्या घरात वाद नकोत. मी त्याला म्हणाले, विवेक, माझ्या घरी मी एकटीच असते. माझी मुलं माझ्या बहिणीकडे राहतात. फार कमी वयात माझा डिवोर्स झालाय. त्यावेळी जेव्हा माझा डिवोर्स झाला होता तेव्हा माझी परिस्थिती फार नाजूक होती. मी माझ्या मुलांना 2 वेळचं अन्न भरवू शकेल एवढाही पैसा माझ्याकडे नव्हता. तेव्हा माझ्या बहिणीने व माझ्या दाजींनी मला मदत केली. त्यांनी माझ्या मुलांच्या शिक्षणाचा सगळा खर्च उचलला. लहानपणापासून माझी मुलं त्यांच्या मावशीकडे राहत आहेत. ते तिथेच त्यांचं शिक्षण घेत आहेत. आता मी माझ्या मुलांचा खर्च माझ्या बहिणीला पाठवत असते. आज मी माझ्याकडून होईल तेवढी थोडीफार मदत लोकांनाही करत असते, कारण मीही फार गरिबीचे दिवस काढले आहेत. म्हणून माझ्याने कोणाचं दुःख बघवलं जात नाही. तू आता मला जास्त प्रश्न विचारू नकोस. मी तुला एकदा सांगितलंय की तू आजपासून माझ्या घरी माझ्यासोबतच राहणार. तुला आता असं बस स्थानकावर राहण्याची गरज नाहीये. विवेक माझे फार आभार मानू लागला. तो माझ्यासोबत माझ्या घरी राहायला तयार झाला होता. मी मोठ्या मनाने आणि चांगल्या विचारांनी त्याला माझ्या घरी राहण्यासाठी जागा दिली. परंतु प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टही योग्यच होईल असं नसतं. यावेळी माझे परोपकार माझ्यावरच उलट फिरणार होते. ते म्हणतात ना, नव्याचे 9 दिवस असतात. अगदी तसंच विवेकच्या बाबतीतही घडलं. तो सुरुवातीला महिनाभर माझ्यासोबत छान राहिला. तो आपल्या घराप्रमाणे घरात मिक्स झाला होता. पण अचानक त्याच्या वागण्याचा अंदाज बदलू लागला. आम्ही दोघे सोबतच राहायचो, एकाच ऑफिसमध्ये काम करायचो. पण तरीही आजपर्यंत आम्ही ऑफिसला कधी सोबत गेलो नव्हतो. सुरुवातीचे 2-3 दिवस मी त्याला माझ्या गाडीमधूनच ऑफिसमध्ये घेऊन जात होते. परंतु एके दिवशी मला ऑफिसमधील माझ्या एका मैत्रिणीने विवेकला गाडीतून सोडताना पाहिलं आणि तेव्हा तिने मला 17 प्रश्न विचारले. त्या दिवसापासून मी विवेकला माझ्यासोबत गाडीने घेऊन जाणं बंद केलं. मी त्याला सेकंड हँड बाईक खरेदी करून दिली. तो दर महिन्याला त्या गाडीचे पैसे हळूहळू करून देऊ लागला होता. आता तो त्याच्या 2 व्हीलर बाईकने ऑफिसला जायचा व मी नेहमीप्रमाणे माझ्या मोठ्या गाडीने ऑफिसला जात असायचे. ऑफिसमध्ये आमचं नातं फार प्रोफेशनली असायचं. बॉस आणि कर्मचारी या पलीकडे आमचा काहीही संबंध नाही असं आम्ही वागायचो. विवेकही बिलकुल अनप्रोफेशनल वागायचा नाही. तो दर्शवायचा नाही की आम्ही दोघे सोबतच राहतो. त्याचं वागणं स्ट्रेट फॉरवर्ड होतं. जिथे जसं वागायला हवं तसं तो अगदी व्यवस्थित वागायचा. मला त्याचा तो समजूतदारपणा फार आवडायचा. विवेक एक चांगला कुकही होता. तो अधूनमधून मला त्याच्या हातचं जेवणही बनवून खाऊ घालायचा. एकदा मला महिना चालू होता. तेव्हा माझ्याने अजिबात घरातील कामं होत नव्हती. मी तर स्वयंपाकासाठी अजिबात उभं राहू शकत नव्हते. मी चांगला पैसा कमवत असले तरीही मी घरात कामाला बाई लावली नव्हती, कारण मला दुसऱ्याच्या हातचं काम आवडायचं नाही. पण विवेक मात्र अगदी घरच्यासारखं काम करायचा. त्यावेळी महिना चालू असताना मी जरा 5 दिवस अस्वस्थ राहायचे. याआधी मी माझ्या कोणा मैत्रिणीला काही दिवसांसाठी घरी बोलावून घ्यायचे किंवा जेवणाचं पार्सल बाहेरून घरगुती मेसमधून मागवायचे. यावेळीही मी तेच करत होते. मी माझ्या व विवेकसाठी 5 दिवसांकरिता 2 वेळेचा टिफिन घरगुती मेसमधून मागू लागले होते. पण यावेळी मेसमधलं जेवण फार बेचव आलं होतं. मी तर पहिला घास खाल्ला आणि तिथेच थांबले. मला विवेकने विचारलं की मी मेसमधून टिफिन का मागवलाय? तुमची तब्येत तर ठीक आहे ना? मी त्याला माझा महिना चालू आहे याबद्दल काही सांगितलं नाही. परंतु मी तो डब्बाही खाऊ शकत नव्हते. त्या दिवशी रात्री मी भुकेच झोपणार होते. पण विवेकने मला भूक झोपू दिले नाही. त्याने स्वतःच्या हाताने जेवण बनवलं. भले त्याने पंचपक्वान्न बनवले नव्हते, पण त्याने बनवलेल्या मसाले भाताला पंचपक्वान्नासारखी चव होती. त्या रात्री तर मी पोट भरून जेवले. त्या 5 दिवसात मी सुरुवातीचे 2-3 दिवस ऑफिसमधून सुट्टी घ्यायचे. दुसऱ्या दिवशी माझी सुट्टी होती. मी जरा आराम करत होते. सकाळी 9 वाजता विवेक कॉफी घेऊन आला. कॉफी पित असताना त्याने मला विचारलं की तुम्हाला काय होतंय? मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. जो काही त्रास होत असेल तुम्हाला प्लीज मोकळ्यापणाने सांगा, म्हणजे तसं आपण त्या स्पेशालिस्ट डॉक्टरकडे जाऊ शकतो. विवेक फारच हट्ट करू लागला. त्याच्या हट्टापुढे शेवटी मी हात टेकले व त्याला इच्छा नसताना सगळं सांगितलं.
ते ऐकून तो म्हणाला, अरे एवढंच ना, एवढं काय लाजायचं त्यात? या गोष्टी नैसर्गिक आहेत. मी आता लहान राहिलो नाही, मलाही समजतं. आणि मला काय लाजायचं? आता आपण पार्टनर आहोत, म्हणजे आपण सोबत राहतो तर आपण हाऊस पार्टनर आहोत ना. तो पुढे म्हणाला, आता तुम्ही आराम करा, काही लागलं तर मला सांगा. विवेकला जसं समजलं की माझा महिना चालू आहे तसं त्याने माझी फार काळजी घेतली. रात्री झोपण्यापूर्वी मला गरम पाण्याची पिशवी आणून देणं, रात्री झोपण्याआधी मला आईस्क्रीम आणून देणं, तसंच सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी नाश्ता, दुपारचं जेवण सगळं काही तो माझ्यासाठी बनवून जात होता. घरातील कामही तो आवरत असे. विवेक जेवढा हट्टी होता तेवढाच तो काळजीवाहूही होता. आता त्या 5 दिवसांनंतर आमच्या दोघांचं नातं अजूनच बदललं. बऱ्याच वर्षांनंतर कोणीतरी पुरुषाने अशा प्रकारे माझी काळजी घेतली होती. त्याची ती काळजी मला फार बरी वाटली होती. माझं अर्ध दुखणं तर विवेकची काळजी पाहूनच नाहीसं झालं होतं. मला वाटत होतं की तो नॉर्मली हाऊस पार्टनर म्हणून माझी काळजी घेतोय, कारण घरात प्रत्येक सदस्य एकमेकाची काळजी घेतोच आणि काळजी घेण्यासाठी कोणाला सांगायची गरज नसते. जिथे आपलेपण असतं तिथे काळजी न सांगता घेतली जाते. मी विवेकला घरातील सदस्य समजायचे, पण त्याच्या मनात असे विचार चालले होते ज्याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. विवेक रोज टप्प्याटप्प्याने एक पाऊल पुढे टाकत होता. तो गोडवा वाढवण्याचा प्रयत्न करत होता. मला असं वाटू लागलं होतं की नियती त्याच्यासोबत होती की काय, तेही त्याला गोडवा वाढवण्यास साथ देत होती. एकदा काय झालं, मी नेहमीप्रमाणे आवरून ऑफिससाठी निघाले, पण गाडीजवळ येताच मला दिसलं की माझी गाडी पंक्चर होती. एवढ्या सकाळी मेकॅनिक यायला तयार नव्हता. मग तेव्हा विवेक म्हणाला की आज मी तुम्हाला माझ्या गाडीवर ऑफिसला सोडतो. याआधी तुम्ही माझी बऱ्याचदा मदत केलीच आहे. आज मला एक छोटी संधी मिळाली तुमची थोडीफार सेवा करण्याची, प्लीज नाही म्हणू नका. असंही गाडीचं मागचं सीट नेहमी खालीच असतं, आजही खालीच राहील. मग जर तुम्ही माझ्यासोबत आला तर तुमचा वेळही वाचेल आणि माझ्याकडून तुमची थोडी सेवाही होईल. आता तुम्ही कॅब बुक केली तर ट्रॅफिकमध्ये अडकण्याची दाट शक्यता आहे, पण माझ्यासोबत टू व्हीलरवर आलात तर वेळेच्या आधी ऑफिसमध्ये पोहोचाल, कारण टू व्हीलर ट्रॅफिकमध्ये अडकत नाही, ती पटकन निघून जाते. त्याचं म्हणणं बरोबर होतं. रोज मी ट्रॅफिकमुळेच अर्धा तास लवकर घरून निघायचे, पण आज तर गाडी पंक्चर असल्यामुळे माझा तो अर्धा तास कधीच निघून गेला होता. कॅबने जायचं म्हटलं तर ऑफिस टायमिंग असल्यामुळे मी नक्कीच ट्रॅफिकमध्ये अडकले असते. तेव्हा माझ्यासमोर विवेकसोबत जाण्याचा योग्य पर्याय होता. मला वेळेत ऑफिसला पोचायचं होतं. मग तेव्हा मी विवेकसोबत ऑफिसला जायला निघाले. मी त्याला ऑफिसच्या थोडं अलीकडेच मला सोडायला सांगितलं, कारण जर कोणी बघितलं असतं तर काहीही विचार केला असता. लोकांच्या विचारांना आपण आळा घालू शकत नाही. समोरचा काय विचार करत आहे हा विचार आपण करण्यापेक्षा आधीच माणसाने सावधगिरी घेतलेली बरी असते. त्यावेळी ऑफिसच्या थोडं अलीकडे उतरून मी माझी सावधगिरी बाळगली होती. विवेकसोबत त्याच्या टू व्हीलरवरून येताना मला फार बरं वाटलं. अगदी असं वाटत होतं की आजच्या त्या तरुण पिढीसारखं मी लॉंग ड्राईव्हला निघाले होते. टू व्हीलरचा प्रवास काही वेगळाच होता. मला फार आनंद मिळाला होता. पुढे 2 दिवसांनी माझी सुट्टी होती. शनिवार रविवार आम्हाला सुट्टी असायची. सुट्टीच्या दिवशी मी काही ना काही वेगळं खायला बनवायचे. मागच्या वेळी माझ्या आवडीचा पुरणाचा बेत मी बनवला होता. यावेळी मी विवेकला त्याची आवडती डिश विचारली. त्याने मला कांदा भाजी व बटाटा भजी सांगितलं. मी त्याला दुसरं काहीतरी सांग म्हणाले, कारण मी तेलकट खायचे नाही. मी रोज नियमित व्यायाम करायचे. मी स्वतःला व्यवस्थित ठेवलं होतं. आठवड्यातून 1 दिवस मी स्वतःला ट्रीट द्यायचे. बाकी आठवड्यातील 6 दिवस स्ट्रिक्टली माझा डाएट असायचा आणि हे तेलकट वगैरे साधारणतः मी खायचीच नाही. त्यावेळी बहुतेक देवालाही विवेकची भजी खाण्याची इच्छा पूर्ण करायची होती. तेव्हा एकदमच ढग गडगडायला लागले आणि जोराने पाऊस सुटला. पाऊस पाहून तर माझी भजी खाण्याची इच्छा झाली. मग मी लगेचच भजी बनवायला घेतली. विवेकही मला मदत करत होता. त्याने एकीकडे चहा उकळवायला ठेवला. तेव्हा मी भजी बनवत होते. तोच दरवाजाची बेल वाजली. मी हात धुवून दरवाजा उघडायला गेले. दरवाजा उघडला तर समोर माझी मैत्रीण उभी होती. नलिनी माझी किटीमधील मैत्रीण होती. तिला पाहून मी घाबरले होते, कारण त्यावेळी घरात विवेकही होता. नलिनीने विवेकला माझ्यासोबत पाहिलं असतं तर तिने किटीमधील सगळ्यांना सांगितलं असतं की मी एका मुलासोबत राहत आहे. त्यात नलिनी गोष्टी वाढून चढून सांगण्यात 1 नंबर होती. तेव्हा मी तिला बघतच बसले होते. ती मला म्हणाली, अगं सीमा, बघत काय बसलीयस? मला घरात नाही का बोलवणार? तिचा आवाज ऐकून मी भानावर आले व तिला घरात घेतलं. आम्ही ड्रॉइंग हॉलमध्ये बसलो. ती अचानक कशी आली हे मी तिला विचारलं, तर ती म्हणाली की इथे जवळ आमचे रिलेटिव्ह राहतात, त्यांनाच भेटायला आले होते, पण ती घरी नाही आहेत. म्हणाले मार्केटमधून येतोय, तोपर्यंत तुम्ही घरी पोहोचा. मी तर इथे पोहोचले, पण ते अजूनही आले नाही आहेत. म्हणून म्हटलं तू इथेच राहते, तुला तरी भेटून घेऊयात. नलिनी माझ्याशी बोलत हॉलमध्ये बसली होती.
पण माझ्या डोक्यात विचार चालू होता की विवेकने किचनमधून बाहेर यायला नको. परंतु मी विचार करत होते तसं काही झालं नाही. अगदी दुसऱ्या मिनिटाला विवेक किचनमधून बाहेर आला. तो म्हणाला, चहा भजी तयार आहे. नलिनीसमोर विवेक मला नेहमीप्रमाणे मॅडम वगैरे हाक देऊन बोलला नव्हता. तो आहो काहो म्हणूनच माझ्याशी बोलला होता. त्यामुळे नलिनीला लक्षात आलं नाही की तो माझ्या ऑफिसमधला कर्मचारी आहे. विवेक किचनमध्ये जाताच नलिनी मला म्हणाली, काय ग, तू तर घरात कधीच कामाला नोकर ठेवला नव्हता, मग आता अचानक हा हँडसम नोकर कुठून शोधला? मी तिला म्हणाले, अगं नाही ग, तो नोकर नाहीये. मी पुढे बोलण्याआधी ती म्हणाली, ओ अच्छा अच्छा, समजले, लिव्ह इन रिलेशनशिप. हां. नलिनीचं बोलणं ऐकून मी तर शॉकच झाले. ती खरंच एकाची दोन करणारी होती. आजपर्यंत मला तर तिचा तसा अनुभव आला नव्हता. पण मला किटीमधील बऱ्याच मैत्रिणींनी सांगितलं होतं की नलिनीपासून थोडं सावध राहायचं. ती माझं बोलणं ऐकून घेण्याआधी काय काय समजून बसली होती. मी तिला म्हणाले, अगं लिव्हिंग वगैरे नाहीये. तर तेव्हाही ती म्हणाली, अच्छा पार्टनर आहे तर. तेव्हा तिच्या बोलण्यावर मी तिला उत्तर देणार तोच विवेक भजी व 2 कप चहा घेऊन हॉलमध्ये आला. तो नाश्ता ठेवून पुन्हा किचनमध्ये निघून गेला. मी नलिनीला सांगितलं की तो आमचा रिलेटिव्ह आहे, काही दिवस तो इथे राहायला आलाय, बाकी काही नाही. मग माझं उत्तर ऐकून ती शांत बसली. नाहीतर तिचे तर्कवितर्क संपतच नव्हते. अगदी पोटभर नाश्ता करूनच नलिनी माझ्या घरून गेली. ते एकदाची गेली ते बरंच झालं. ती गेल्यानंतर मी लगेचच दरवाजा लावून घेतला. तिच्या नादात मी विवेकला विचारलंच नाही की त्याने भजी खाल्ली की नाही. नलिनी अचानक आल्यामुळे बिचाऱ्या विवेकलाच किचनमधील सगळी कामं करावी लागली. नलिनी गेल्यानंतर विवेक 2 कप चहा घेऊन हॉलमध्ये आला. तो म्हणाला, चला सोबत बसून पावसाचा आनंद घेऊयात. तेव्हा गप्पा गोष्टींमध्येच विवेक म्हणाला, तुमची मैत्रीण काहीतरी पार्टनरबद्दल बोलत होती. मी त्याला म्हणाले, अरे काही नाही, नको लक्ष देऊस तू, काही ऐकलं असेल तर ते विसर. नलिनी ना अशीच बडबडी आहे. तो म्हणाला, त्या काही चुकीचं तर बोलल्या नाहीत, आपण पार्टनर्स तर आहोत. मी त्याच्याकडे पाहताच तो म्हणाला, आपण हाऊस पार्टनर आहोत ना. एवढं बोलून तो हसतच तिथून निघून गेला. त्या दिवशी पहिल्यांदा त्याचं हसू मला वेगळं वाटलं होतं. असो, मी ना जरा जास्तच विचार करत होते. तेव्हा मी माझ्या डोक्यातले ते विचार झटकलेत. शनिवार रविवार सुट्टीचे दिवस छान गेले. पुन्हा सोमवारपासून ऑफिस वर्क चालू झालं. सोमवारी मी ऑफिसमधून लवकर घरी आले होते, कारण मला ऑफिसच्या कामासाठीच जरा बाहेर जायचं होतं. विवेकला मी बाहेर जात आहे त्याबद्दल सांगायचं विसरले होते. मी जेव्हा माझ्या त्या कामाठिकाणी पोहोचले तेव्हा तिथे विवेकही आला होता. मी एका हॉटेलमध्ये गेले होते. अचानक विवेक तिथे आला. कालच एक गोष्ट घडली होती जी मी कोणासोबतही शेअर केली नव्हती. विवेकला हॉटेलमध्ये माझ्या समोर पाहताच मी माझा कॅमेरा चालू केला व विवेकला म्हणाले की विवेक, मला तुझं प्रेम मान्य नाही. तू माझ्या मागे मागे फिरणं बंद कर, नाहीतर मला माझ्या सेफ्टीकरता तुझ्या विरुद्ध तक्रार दाखल करावी लागेल. विवेक ऐक, आताही वेळ आहे, इथून निघून जा. त्यावर तो म्हणाला, सीमा मॅडम, ही नाटकं करून काही होणार नाही, कारण आता सगळे प्रूफ माझ्याकडे जमा झालेत. तुम्हा स्त्रियांकडे ना हीच एक बाजू खूप स्ट्रॉंग असते. काही झालं तर पुरुषावर खोटे आरोप करायचे. तुम्ही सहजच पुरुषाला तो चुकीचा नसेल तरी एखाद्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करतात. पण यावेळी तुमच्यासारख्या खोट्या स्त्रीचे खोटे आरोप मी खरे होऊ देणार नाही. पुढे तो म्हणाला, मॅडम, तुम्ही जी समाजसेवा करतात, जो दानधर्म करतात, ती गोष्ट अगदी चांगली आहे. पण दानधर्म आणि समाजसेवा ही आपल्या कमाईच्या कष्टाच्या पैशांनी करायची असते. चोरीच्या पैशांनी केलेल्या दानधर्माला दानधर्म म्हणत नाहीत, ती लबाडी असते. तुम्हाला काय वाटलं, तुम्ही चोरीच्या पैशाने दानधर्म कराल? तुमचा दानधर्म पाहून लोकांना वाटेल की तुम्ही खूप चांगले आहात. या खोट्या समाजसेवेच्या मुखवट्यामुळे तुमची दुसरी बाजू कधीच समोर येणार नाही असं वाटलं होतं ना तुम्हाला? तुमचे मुलं तुमच्या बहिणीकडे नाहीत, ते परदेशात शिकायला आहेत. माझ्या माहितीनुसार तुमचा पगार 50,000 रुपये आहे. एवढ्या पगारात तुमची दोन्ही मुलं परदेशात कसं काय शिकत आहेत? त्यात तुमची गाडी बंगला, बाकी समाजसेवा, दानधर्म हे सगळं कुठून चाललंय? मॅडम, मांजरीला वाटत असतं की मी तर लपून दूध पित आहे, मला कोणी बघत नसेल. पण खरं तर कोणाची ना कोणाची तिच्यावर नजर असतेच. तुम्ही माझी मदत केली त्यामुळे धन्यवाद. तुमच्यामुळेच तर मी तुम्हाला जवळून जाणू शकलो. आता बहाणे करून फायदा नाही, कारण तुमची चोरी पकडली गेली आहे, तीही सगळ्या पुराव्यांसकट. विवेक माझ्या घरी एक गरीब साधा कर्मचारी म्हणून राहत होता. आता बहाणे करून फायदा नाही, कारण तुमची चोरी पकडली गेली आहे, तीही सगळ्या पुराव्यांसकट. विवेक माझ्या घरी एक गरीब साधा कर्मचारी म्हणून राहत होता. खरं तर तो नॉर्मल कर्मचारी नसून इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होता. त्याला आमच्या कंपनीच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी पाठवण्यात आलं होतं. काही महिन्यांपूर्वी कंपनीमध्ये लाखो रुपयांची गडबड झाली होती, पण त्याचा तपास कधीच संपला होता असंच मला वाटत होतं. परंतु मला हे ठाऊक नव्हतं की
की तो तपास गुप्त पद्धतीने चालला आहे. विवेक इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होता, पण तो साधारण कर्मचारी म्हणून ऑफिसमध्ये काम करू लागला. त्याने स्वतःला गरीब सिद्ध करून माझ्या घरात राहायला जागाही मिळवली. अशा प्रकारे तो माझं निरीक्षण करू लागला, माझ्यावर लक्ष ठेवू लागला. मी रोज ऑफिसला जाण्यापूर्वी माझ्या खोलीलाही लॉक करून जायचे. याच गोष्टी त्याच्या नजरेत आल्या असाव्यात. विवेक ऑफिसर होता, मी त्याच्या डोळ्यात धूळ घालू शकले नाही. विवेकने बहुतेक माझं फोनवरचं बोलणंही ऐकलं होतं. आमच्या कंपनीत जो घोटाळा झाला होता त्यात माझाही हात होता. माझ्यासोबत ऑफिसमधील काही कर्मचारीही होते. आम्ही सगळे पुरावे नष्ट करण्याचं ठरवलं होतं आणि ती मीटिंग आम्ही आज एका हॉटेलमध्ये आयोजित केली होती. पण त्याचवेळी बरोबर विवेकने माझा पाठलाग केला आणि आमचं सगळं बोलणं त्याने व्हिडिओद्वारे रेकॉर्ड केलं. कंपनीचा घोटाळा पकडल्यानंतर माझी नोकरी तर गेलीच, त्याचबरोबर मला दंडही भरावा लागला आणि माझ्यावर कोर्टात केसही चालू झाली. आज मला फार पश्चाताप होतोय. माझ्या मुलांचं परदेशातील शिक्षणही अर्ध्यातच थांबलंय. लालसापायी आज मी सगळं गमावून बसले. माझ्या मुलांच्या नजरेतूनही मी उतरले होते. माणसाने कधीही लालची बनू नये, जे आहे त्यात समाधान मानावं, कारण लालच आणि खोट्याचा शेवट एक दिवस नक्की होतो. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.